भारत पाकिस्तानचं युद्ध जे आहे ते सुरू झालेलं आहे। पाकिस्तानकडून भारतातील जे सीमालगत राज्य आहे त्यावर हल्ले करण्यात आले आणि भारताने प्रत्युत्तर म्हणून ते केलेले हल्ले यामध्ये जे ड्रोन हल्ले असतील किंवा मिसाईल हल्ले असतील एवढंच नव्हे तर जे वायुसेनेकडनं पाकिस्तानीच्या वायुसेनेकडनं जे हल्ले करण्यात आले ते देखील भारताने जे आहे ते हाणून पाडलेले आहेत आणि भारत जे आहे ते आता प्रत्युत्तर द्यायला सज्ज आहे। नाशिकमध्ये आहोत, नाशिक रोड भागाला नाशिककर आपल्या सोबत आहे। भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालेलं आहे। नाशिककर म्हणून आपल्या काय भावना आहेत, पाकिस्तानला कसं चोख उत्तर द्यावं? पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची वेळ आपण तो घुसलोय, अब घुस गए तो मार के निकलेंगे। ये हम पूरी सेना के साथ में, हम पूरा नासिक साथ में, और मैं देशवासियों से ये अपील करना चाहूंगा कि पूरी तरह से भारतीय सैनिकों के साथ हम साथ में, और सरकार से ये अपील करूंगा कि सरकार ने पूरी तरह से जो डंके की चोट पर पाकिस्तान को जवाब देना चाहिए और सैन्य ने भी उनको जो अच्छी तरह से जवाब देना चाहिए, ही आपली आशा आहे। आणि जेणेकरून या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असं काही उत्तर पाकिस्तानला या बाबतीत द्यायला पाहिजे। आत्ताच्या घडीला खूप झालं ते घुसतात, ते मारतात, पण असं पूर्ण पाकिस्तान या भारताच्या जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव गायब झालं पाहिजे, अशा काहीतरी भारतीय सैनिकांनी, आणि भारतीय सैनिकांवर विश्वास आहे ते करतीलच, ते 100% करतील। आता आमची दिवसभरातून ती चर्चा आहे का एकदा होऊनच जाऊ द्या, जे काही होईल ते होऊन जाऊ द्या, आणि हे होणार आणि आपला देश त्यांना नेस्त नाबूद करणार, हे नक्की। खरं तर जर आपण पाहायला गेलं तर भारताने जो आपल्या 22 एप्रिलला जो पहलगाम हल्ला झाला होता त्यानंतर जे आतंकवाद्यांचे जे बेस कॅम्प होते जिथे त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं तिथे हल्ला करून ते नास्तबूत केले। मात्र पाकिस्तानने जो आहे तो भ्याड हल्ला केला आणि थेट आता नागरी वसाहतीवरच त्यांनी हल्ला करायला सुरुवात केलेली आहे। तर भारताने देखील अशीच भूमिका घ्यावी का त्यांचे जे लष्करचं जे त्यांनी जे ट्रॅफिक असेल ज्याच्यावर येतं ते रडार त्याला नास्तबूत केलं का त्यांच्यावर पण तसंच हल्ला केला पाहिजे? त्याच्यापेक्षा डबल हल्ला केला पाहिजे, भारताने त्याच्यापेक्षा डबल हल्ला केला पाहिजे। आज आपला देश शहीद झाले, ते शहीदचा दर्जा त्यांना प्राप्त झालेला आहे, आणि ह्या भारतीय नागरिकांवर जो पाकिस्तानने जो रिप्लाय दिला, 2 आमचे गेले तर आम्ही त्यांचे 10 पाडू, हे नक्की। जसं पेलगाम हल्ला झाला, पेलगाम हल्ल्यानंतर जो जबाब देण्यात आला त्याच जबाबाने त्यांनी पण रिप्लाय दिला, त्याचा रिप्लाय आपल्याकडनं एकदम 100% जास्त होणार आणि होतोय। तुम्ही पण बघताय आज मीडियामध्ये ज्या पद्धतीने दाखवतंय त्या पद्धतीने आपला देश त्यांच्यावर लय भारी पडतोय, आणि त्यांना पश्चाताप होईल का आपण का करतोय, पश्चाताप म्हणजे ते संपून जातील। आणि मला पूर्ण विश्वास आहे भारतीय सैनिकांवर का हे 100% त्यांना त्यांची जागा दाखवतील। नक्कीच। खरं तर ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं आहे, सीमालगतच्या भागांमध्ये जो आहे तो पाकिस्तानकडनं हल्ला करण्यात येतोय। खरं तर हा भ्याड हल्ला आहे आणि आता भारत देखील प्रत्युत्तर देतोय। प्रत्युत्तर एकदम चोखपणे देत आहे, आणखीन याच्यापेक्षा चोख देईल। आणि भारतीय सैन्य, नौदल आणि आपले एअरफोर्स, हवाई हल्ले आपले खूप सक्षम आहेत। पहलगामचा हल्ला करून पाकिस्तानने त्यांच्या पायावर धोंडा पाडून घेतला, ही जी मन आहे ती खरी ठरणार आहे आणि ते पस्तवतील। ते आत्ताच आर्मीचे त्यांच्या वाक्य त्यांनी विमानं पाडले, त्यांच्या सैन्यातल्या लोकांनी सांगितलं की आमचे 2 विमानं पाडले, ते खूप पाडले जातील आणि तुम्ही नेस्तानाबूत व्हाल। हे सैन्य, भारतातलं सैन्य नक्की तुम्हाला नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच। खरं तर भारतीय सैनिक आता पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी सज्ज झालेला आहे। त्यांच्या भ्याड हल्ल्याला, त्यांच्या हल्ल्याला आता हवेतच उत्तर देण्यात येतंय। एवढंच नव्हे, कराची असेल, लाहोर असेल, इस्लामाबाद असेल, वेगवेगळ्या ज्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भारताने हल्ला सुरू केलेला आहे। INS विक्रांत असेल, जे आपलं जलचं जे काम बघतात, देश सेवेचं काम बघतात, आता त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरू केली। नाशिककर म्हणून आपली काय भावना आहे? सगळ्यात पहिले त्यांनी जो हमला केला ना, म्हणजे ते आतंकवादी आले पेलगाम मध्ये, नागरिकांना मारलं, एकदम चुकीचं आहे। त्याच्यात त्यांचं काहीच म्हणजे काही फायदा तर होणार नाही, पण ह्या गोष्टीमुळे भारताने फक्त POK डायरेक्ट ताब्यात घेऊन टाकला पाहिजे। त्यांच्यावर चांगला हल्ला करून, त्यांचे सैन्य वगैरे तर मारताच आहे, आपले पण सैन्यावर त्रास होतोय, डायरेक्ट एकदाच POK हल्ला करून ताब्यात घेऊन टाकला पाहिजे। नक्कीच। खरं तर मसूदभाई, मला असं म्हणायचं आहे की आता भारताने सिंधू नदीचं पाणी थांबवलं होतं, मात्र आता पाणी देखील सोडण्यात आलेलं आहे, पूरजन्य परिस्थिती होणार आहे, तर यापेक्षा अजून जास्त कठोर भूमिका भारताने घ्यावी। भारताने जी कठोर भूमिका सुरुवातीला घेतलीच, सरकारने जे आदेश दिले का पाकिस्तान चले जाओ, जे विजावर आले होते ते सगळे इथून निघून गेले,
आणि दुसरी गोष्ट आता भारत सरकारने भारतीय सैन्यांना पूर्णपणे छूट देण्यात यावी आणि पाकिस्तानाचं कॉम्बिंग ऑपरेशन करून जे आतंकवादी आले होते त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. त्यांचा डायरेक्ट शूट एन्काउंटर व्हायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं का जे कडक कारवाई सिंधू नदीचं पाणी बंद केलं, यापेक्षाही अजून काही ज्या कुलपत्या असतील त्या सरकारकडे आणि सैन्यांकडे आहे आणि त्याचा वापर होतोय, परंतु ते आपल्यापर्यंत येत नाही. जसं कालच्या दिवशी जे मॉकड्रिल झालं, ते मॉकड्रिलची पूर्ण भारतात 266 जिल्ह्यात मॉकड्रिल होणार आहे, परंतु जी रात्रीची मॉकड्रिल झाली ना, त्यांनी आम्ही खूप खुश झालेलो आहे. नक्कीच सरकारच्या आणि देशाच्या पाठीमागे आहोत आम्ही आणि सैन्यांच्या पाठीमागे. मी त्या 2 महिलांचे अभिनंदन करतो का त्यांनी ज्या पद्धतीने पूर्णपणे लीड घेतला. त्यातली एक सोफिया कुरेशी होती आणि एक आपले नेरवाल म्हणून जे बिग कमांडर होते. आणि आजच्या तारखेला आपल्या तिन्ही सैन्य ऍक्शन मोडवर आहे आणि हे ऍक्शन मोड आता रिएक्शन मोडवर जाणार आहे. आणि देखो आगे आगे क्या होता है, क्योंकि भाई ऐसा है ना, क्या हम घुस गए और इंडिया की ताकत अब पाकिस्तान को दिखेंगे क्या है. हम लोग उसके मारे हाँ घुस के मारेंगे साला. नक्कीच. खरं तर पाकिस्तानला जी काय आहे भारताने ताकद दाखवायला सुरू केलेली आहे. खरं तर नागरी वसाहतीवर पाकिस्तानकडनं आता हल्ले जे आहे ते सुरू होत आहेत आणि हे कुठेतरी नागरी वसाहतीवर भारताने हल्ला केला नाही. जे बेस कॅम्प होते त्यांचे जिथे अतिरेक्यांना ट्रेनिंग देत होते तिथे हल्ला केले. एक नाशिककर म्हणून काय वाटतंय, पाकिस्तानची भूमिका अत्यंत चुकीची आहे, भारताने अजून चोख उत्तर दिलं पाहिजे? 100% भारताने अजून चोख उत्तर दिलंच पाहिजे. आणि या ठिकाणी मी हे सांगेल की जे पेहलगाम मध्ये आपले निष्पाप लोक भारतीय जे मारले गेले त्याचा आपण निषेध करतो या ठिकाणी. आणि याच्यापेक्षाही कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि गरज पडली तर आम्ही पण या देशासाठी जाऊ. जर तिकडून आम्हाला बोलण्यात आलं तर आम्ही जाऊ, आपणही लढा देऊ त्यासाठी. आणि ही कठोर कारवाई झालीच पाहिजे. जिथे जिथे जे आतंकवादी संघटना आहे, जे बेस कॅम्प आहे, त्यांना उद्ध्वस्त केलंच पाहिजे. आणि जे अतिरेकी येऊन इथं आपल्याकडे जे निष्पाप लोकांना, आपल्या भारतीय लोकांना मारून गेले, त्यांचा पण या ठिकाणी त्यांनाही मारण्यात यावं, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विनंती करतो. नक्कीच. खरं तर राजस्थानचे जे मुख्यमंत्री आहे भजनलाल, त्यांनी तर थेट आवाहन केलं की जे सीमेलगत जे भरती आहे ती कोणत्याही अटी शर्तीच्या बिना भरती करून टाकावी. कारण की आता आपल्याला ह्या मिनिटाला गरज आहे की सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जावं, तरुणांनी जावं. काय वाटतंय, पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात समाविष्ट व्हावं? खरं तर आपल्या देशाची सेना ही स्वतःच सक्षम आहे. आमचा सर्वांचा, आपल्या देशवासियांचा त्यांच्यावर परिपूर्ण विश्वास आहे. परंतु वेळ आलीच तर हा प्रत्येक भारतीय जोमाने जोशाने स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता या ठिकाणी नक्कीच उभा राहील. कारण आपल्या जवानांनी आजपर्यंत जे आपल्यासाठी योगदान दिलंय, आज ते आहेत म्हणून आज या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत. तर त्यामुळेच या भारताचा प्रत्येक नागरिक हा कुठल्याही क्षणी तत्पर आहे आणि असणार, यात तीळ मात्र शंका नाही. आणि ह्या देशभूमीसाठी, या मातृभूमीसाठी या देशाचा प्रत्येक नागरिक हा नक्कीच उभा राहील. नक्कीच. खरं तर नौदल असेल, भूदल असेल, हवाई दल असेल, यांच्या मार्फत उत्तर देणं सुरूच आहे. खरं तर कराचीच्या बंदरवर देखील आता INS ने जो आहे ते मिसाईल सोडलेला आहे. अजून नागरी वसाहतीवर भारताने हल्ला केलेला नव्हता. खरं तर जे बेस कॅम्प होते तिथंच केलेला होता. तर असं वाटतंय की आता थेट जे पाकिस्तानी नागरिक आहे त्यांना देखील आता निशाणा बनवला पाहिजे. आता ह्या विचारांची तर आपला देश नाहीये. आपला देश हा निष्पाप लोकांचा आजवर, आपल्या जसं पाकिस्तान हा अतिरेकी पाळणारा देश म्हणून आज संबोधला जातो, आपला देश त्या कुठल्याही प्रकारचा आपला देश त्या बाबतीत नाहीये. आणि आपला देश हा निष्पाप लोकांच्या कधीच वाईटावर नसणारा देश आहे. तर नक्कीच आपला देशवासी सुद्धा त्या विचारांचा नाही. आणि आपल्या देशाचे नेतृत्व जे आहेत वरती जे बसलेत आज, ज्यांच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या कारवाया होतात, ते देखील या विचारांचे नाहीये. तर असं एक वेळ आली तर मात्र जसं सैनिकांना त्या ठिकाणी म्हणजे दोन्ही देशांचे सैनिक ज्या वेळेला एकमेकांसमोर येतात तर त्यावेळेला ते विचार आणि ती परिस्थिती ती जशी असते तशीच परिस्थिती तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तींनाही ती अनुभव किंवा त्याला फेस करावंच लागणार आहे. नक्कीच. खरं तर मसूदभाई, मला असं सांगायचंय का जे काही दुसरे देश आहेत त्यांनी देखील भारताला पाठिंबा दिलेला आहे. खरं तर अजून पाकिस्तानवर जास्तीत जास्त दबाव बनवणं या मिनिटाला तेवढंच गरजेचं आहे. अजून सर्वच देश भारताच्या मदतीला उतरावेत. ऍक्च्युली बघायला गेलं तर भारत हा एक संपूर्ण महत्वाचा एक देश झालेला आहे पूर्ण जगात. आणि उलट आपला भारत बाकीच्या देशांना मदत करतो.
बाकीच्या देशांनी पण मदत करायला एवढी वेळ येणार नाही, कारण आमचा भारतच काफी आहे त्यांच्यासाठी. कोणाची गरज नाहीये का या देशाला बाकीचे देश आपल्याला सपोर्ट करतील. आपला देशच एकदम जोरदार आहे. आणि जर आले तर ठीक आहे, नाही आले काही गरज नाही. आपला देश प्रत्युत्तर द्यायला तयार आहे आणि देत आहे. तुम्ही पण बघतायत. आज खरंच गर्वाची बाब आहे का जेव्हापासून आमचा जन्म झाला आणि आमचे पूर्वज होते तेव्हापासून हे सैन्य या आपल्या देशात जे काम करतंय, प्रत्येक वेळी आपला सैन्य हा प्रत्येकाला भारी पडलेला आहे. जो चीन असो, पाकिस्तान असो, बाकीचे देश असो, आपले भारतीय सैनिक हे सर्वश्रेष्ठ आहे पूर्ण जगात. हे आम्हाला खूप गर्व आहे आमच्या आणि सैनिकांवर. आता परत वेळ आली सिद्ध करण्याची. पहा, आणि ते करून दाखवतील. सैन्याला जे सैन्य ज्या पद्धतीने करताय, आता सैन्याला एकदम छूट देऊन टाकलेली आहे. पहिले पण द्यायचे, तेव्हा इंदिरा गांधींनी पण 2 तुकडे करून टाकले होते एका झटक्यात. त्याच पद्धतीने आता पण काही ना काही होईल हे आम्हाला नक्की आहे. आणि आम्ही या देशासोबत आहेत, या देशाच्या सैन्यासोबत आहेत. नक्कीच. खरं तर या देशासोबत संपूर्ण नागरिक आहेत आणि जो देश सेवेसाठी किंवा देशासाठी जे हिताचे निर्णय आहेत ते सरकारने घ्यावेत. आणि या आत्ताची वेळ आहे जो पाकिस्तानला खरं तर धडा शिकवायची. राजस्थान असेल, यासोबतच पंजाब असेल, जम्मू काश्मीर असेल, या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. पाकिस्तानने जो आपल्यावर हल्ला केलेला आहे, ते मिसाईल असतील, विमानं असतील, ड्रोन असतील, ते आता हवेतच पाडल्या जात आहे. आणि देशाच्या महत्वपूर्ण ज्या बैठका आहेत आता ह्या मिनिटाला दिल्लीमध्ये सुरू आहेत. आणि पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी आता INS विक्रांत जी आहे ती मैदानात उतरलेली आहे. त्यांनी थेट आता कराची येथे जो आहे बंदरगावावर हल्ला केलेला आहे. आणि वेगवेगळे त्यांचे जे ठिकाण आहेत, लष्करी ठिकाण आहे, ते रडार आहेत, सैनिकी स्थळ आहे, त्या ठिकाणी आता हल्ला करायला भारताने खरं तर सुरुवात केलेली आहे. भारताने वेट अँड वॉचची भूमिका घेतली. खरं तर 22 एप्रिलला पहलगामचा जो पर्यटकांवर हल्ला झाला आणि त्याचं प्रत्युत्तर भारताने लेट दिलं पण थेट दिलं. आणि याच भारताच्या सैनिकांसोबत आज संपूर्ण भारत उभा आहे. लोकमत.com साठी मी किरण नाईक, नाशिक.